गरिबीत जगत होता. त्याला कमवायला साधन नव्हते. त्यांनी केलेला प्रत्येक व्यवसाय हा निष्फळ जात होता. तो निराश होऊ लागला होता. या सगळ्यात देव त्याला रोज स्वप्नात येऊन तुला तुझ्या नशिबाचं लवकरच मिळणार आहे असे सांगू लागला. एक दिवस जनक घरी असताना चोर तेथे आले. जनक त्यांना म्हणू लागला, माझे प्राण घ्या, कारण माझ्या घरात चोरी करण्यासारखे काहीच नाही. तेव्हा एका चोराने आमच्यात ये असा प्रस्ताव मांडला. तेव्हा जनक निराश होऊन आता हाच मार्ग राहिला आहे असं म्हणत तो त्यांच्यात सामील झाला. देव पुन्हा त्यांच्या स्वप्नात आला, पण यावेळी काही न बोलता एक स्मित हास्य करून. काही दिवसांनी जनक राजवाड्यात चोरी करण्यासाठी गेला. शिपाईने त्यांना अटक केली आणि राजासमोर उभे केले. तेव्हा राजाने त्यांना दंड दिला.